नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आता मी आज जे व्हिडिओ बनवलेला आहे तर खिशीचे पापड आहे. तर खिशीचे पापड कसे बनवायचे तर ते बघणार आहोत आपण. तर खिशीचे पापड बनवण्यासाठी हे जे आहे बघा, तर मी 2 किलो तांदूळ घेतलेले आहे आणि हे जे तांदूळ आहे तर राशनचे तांदूळ आहे. म्हणजे ह्या तांदळाचे छान पापड होतात. आपल्या तांदळापेक्षा पण म्हणजे ह्या तांदळात म्हणजे थोडासा चिकटपणा असतो, त्याच्यामुळे याचे पापड छान होतात. आता हे जे तांदूळ आहे बघा, तर मी बरोबर मोजून वजने घेतलेले आहे आणि आता याचे जे आहे तर याला 2-4 पाण्याने हे तांदूळ जे आहे स्वच्छ धुवून घ्यायचे. जोपर्यंत त्याचं पाणी खराब पाणी निघतं आहे तोपर्यंत हे तांदूळ जे आहे तर आपल्याला धुवून घ्यायचे आहे. व्यवस्थित धुवून घ्यायचे, कारण तांदळाला पावडर वगैरे असतं ते पण निघून जातं. आणि जर का तुम्ही पापड म्हणजे तांदूळ चांगले नाही धुतले तर मग पापड पण असे थोडेसे काळसर येतात. त्याच्यामुळं काय करायचं आहे, तांदूळ जेव्हा आपण भिजू घालतो तेव्हा व्यवस्थित असे स्वच्छ धुतले गेले पाहिजे. मी आता असे 2-4 पाण्याने जे आहे तर मग असे धुवून घेतलेले आहेत आता हे तांदूळ. याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं. याच्यात पाणी टाकून आपल्याला 3 दिवस भिजत घालायचे आहे तांदूळ आणि चौथ्या दिवशी काढून वाळत घालायचे. वाळल्यानंतर त्याचं असं जे आहे तर आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे, पीठ दळून आणायचं आहे. आता हे जे 2 किलो पीठ आहे बघा, तर त्याच्याप्रमाणे मी याच्यात नागली पापड मसाला जो आहे तर मी 1 किलोमध्ये वापरणार आहे आणि 1 किलो मध्ये आपलं मीठ ते टाकून करणार आहे. तर मी 1 किलो पिठामध्ये हे 1 पॉकेट टाकलेलं आहे. आता हे जे पीठ आहे तर आपल्याला मोजून घ्यायचं आहे, कारण पूर्ण याच्यात मिक्स व्हावा म्हणून मी काय केलं, पिठामध्येच मसाला जो आहे ॲड केला. हा मसाला टाकल्यानंतर तुम्हाला कुठलंही वरतून मीठ वगैरे टाकायची गरज नाही आहे. आता हे जे पीठ आहे तर मी आता हे पीठ मोजून घेते, कारण हे पापड जेव्हा म्हणजे बनवायचे असतात ना, तर तेव्हा हे पीठ जे आहे तर बरोबर आपल्याला प्रमाण बरोबर झालं ना तर पापड आपले बिघडत नाही, एकदम व्यवस्थित पापड होतात. तुम्ही कशाच्याही साह्याने मोजू शकता, वाटीना किंवा ग्लासना. तर मी जे इथं आहे बघा, तर पातेल्यानं जे आहे तर मी पातेल्यानं मोजून घेते की आपल्याला पीठ किती पाहिजे. म्हणजे आपल्याला पीठ जे आहे तर मग त्या मापानं आपल्याला पाणी त्याच्यामध्ये टाकता येतं. त्याच्यामुळं अगोदर पीठ जे आहे तर मोजून घ्यायचं. आपल्याला किती पिठाच्या बनवायच्या तेवढं आपण मोजून घ्यायचं, आणि नाहीतर तुम्ही थोडं थोडं पण करू शकता. आता इथं मी एका पातेल्याची पण खिशी घेऊ शकत होते, पण म्हणजे प्रत्येक वेळा थोडं हे झालं की परत परत घ्यावं लागते, म्हणून मग मी काय करू लागलेले आहे, हे पीठ मोजून घेतलं आणि जास्त पिठाची मी खिशी घेणार आहे. त्याच्यामुळे आता हे बघा 2 पातेले जे आहे तर मी पीठ घेतलेलं आहे इथं. आता हेच पातेल्यानं काय करायचं आहे, आपल्याला पाणी ठेवायचं आहे. तर हेच पातेल्यामध्ये मी आता त्यांना मोजून जे आहे, जेव्हा खिशी घेतो ना आपण तेव्हा पातेलं घेतो ना आपण, तर ते थोडंसं त्याचं बूड जे आहे ना असं जाड पाहिजे, म्हणजे खाली लागलं नाही पाहिजे. आता त्याच पातेल्यानं आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे. हे बघा, त्या पातेल्यानं जे आहे तर मी 2 पातेले याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे बघा. थोडंसं तुम्ही ना थोडंसं वरती पण थोडं टाकू शकता, कारण पहिली खिशी घेताना आपल्याला तांदळाचं लक्षात येतं की तांदूळ कसा आहे. तर मी 2 पातेले पिठाला 2 पातेलेच हे टाकलेलं आहे पाणी. हे बघा, आता त्या पाण्याला जे आहे उकळी आलेली आहे. पाण्यामध्ये कुठलं तेल वगैरे काही वापरायची गरज नाही आहे. मीठ वगैरे सगळं ह्या मसाल्यामध्ये आहे, त्याच्यामुळं काहीच त्याच्यात टाकायचं नाही आहे आपल्याला. आता हे उकळत्या पाण्यामध्ये जे आहे बघा, ते पीठ जे आहे पीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे पीठ टाकून काय करायचं आहे, आपल्याला हे असं पसरून घ्यायचं आहे बघा सगळ्या साईडनं असं पीठ. आणि याची जी उकळी येते ना तर ते पाणी वरती
असं पाणी जे आहे तर उकळतं आहे ना, ते पाणी असं पिठाच्या वरती येऊ द्यायचं. म्हणजे मग काय होतं आहे, गाठी पण होत नाही त्याच्यामध्ये आणि पीठ पण छान असं उकडलं जातं आहे. आता असं लाटण्यानं जे आहे बघा, तर लाटण्यानं असं हलवून घ्यायचं, कारण की लाटण्यानं हलवल्यानंतर त्याच्यात जे गाठी आहे, गाठी वगैरे काही होत नाही आहे. व्यवस्थित पूर्ण पीठ जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे. असं लाटण्यानं त्याला फिरवत राहायचं, की जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजे. आता मी जे पीठ आहे बघा, तर 1 किलोची खिशी एकदमच घेतलेली आहे. आता याला झाकून ठेवायचं, म्हणजे अशी वाफ येऊ द्यायची. वाफ आली ना, त्याला असं पाणी सुटतंय त्या पिठाला. हे बघा, वाफ आल्यानंतर असं पाणी सुटलंय त्याला, थोडंसं असं ओलसर होतंय ते. पूर्ण पीठ जे आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. परत त्याला वाफ येऊ द्यायची, म्हणजे अशा 2-3 वेळेस त्याला चांगली अशी वाफ येऊ द्यायची. आता चांगली वाफ आलेली आहे बघा. आणि अशी कॅरी बॅग जी घेतो ना आपण, ती अशी जाड याची घ्यायची, म्हणजे अशी जाड कॅरी बॅग असली ना, तर म्हणजे ती वितळत नाही. नाहीतर तुम्ही जर अशी पतली कॅरी बॅग वापरली तर ती वितळती. तर त्याच्यामुळं अशी जाड जी अशी डीमार्टची कॅरी बॅग आहे बघा, ही तशी ह्या कॅरी बॅग वापरायच्या. म्हणजे ही काय होतं आहे, गरम जरी त्याच्यात टाकलं तर ती कॅरी बॅग वितळत नाही. आता जे हे पीठ आहे बघा, तर हे पीठ पूर्ण आपल्याला कॅरी बॅगमध्ये टाकून घ्यायचं आहे, कारण की एवढं गरम आपल्याला हातांना मळल्या जाणार नाही. आणि याला व्यवस्थितच मळून घ्यावं लागतं, आणि गरम असतानाच ते मळलं जातं. हे बघा, आता मी पूर्ण पीठ जे आहे कॅरी बॅगमध्ये घेतलं आहे. आणि आता याला वरतून काय करायचं आहे, आपल्याला असा कपडा टाकायचा आणि असं पूर्ण मळून घ्यायचं आहे, जोर देऊन असं चांगलं. असं आपल्याला किचन वाट्यावरतीच मळून घ्यायचं, कारण आपला त्याच्यावरती जोर पण पोहोचतो. त्याच्यामुळं असं पूर्ण पीठ जे आहे तर एकजीव होईपर्यंत असं मळून घ्यायचं आहे त्याला. ते कॅरी बॅगला पण चिटकत नाही, काही नाही, एकदम व्यवस्थितच कॅरी बॅगमध्येच मळल्या जातं ते. पूर्ण त्याला मळताना आहे ना, तर आपल्याला म्हणजे जोर देऊन असं मळायचं आहे. आणि मग कपडा आपल्याला की हाताला चटकी बसू नये म्हणून काय करायचं, असा कपडा घ्यायचा आहे, जाड कपडा. आणि मग त्या कपडा वरतून टाकून हे करायचं आहे. आता जर का आपल्याला वाटलं याच्यात काही गाठी वगैरे आहे, तर मग असं कॅरी बॅगमध्येच ठेवून असं लाटण्यानं जे आहे, तर लाटण्यानं त्या गाठी वगैरे असेल तर त्या फोडून घ्यायच्या. आता ह्या पिठामध्ये नाही आहे, पण एकजीव होण्यासाठी मी परत त्याला एकदा असं लाटण्यानं फिरून घेते. हे बघा, असं फिरून घ्यायचं. आणि हे जे पापड आहे ना, तर तुम्ही असे लाटून पण करू शकता, किंवा मग आपल्या मशीनच्या साहाय्याने पण करू शकता. तर मी मशीनवर बनवणार आहे हे. तर हे बघा, आता पीठ जे आहे एकदम व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे. आणि हे बघा, छान अशी लाटी बनवू लागली, हाताला चिटकत नाही, काही नाही, तेलाची पण गरज लागत नाही आहे. छानपैकी अशा आपल्या आता याच्या लाट्या लगेच आपल्याला हाताखाली कोणीतरी पाहिजे, म्हणजे एकीनं लाट्या बनायच्या आणि एकीनं लगेच मशीनला प्रेस करायचं. आणि हे पीठ गरम गरम आहे तोपर्यंतच याच्या बनवून घ्यायचं. थंड जर झालं हे पीठ, तर मग याचे मशीनवरती पापड जे आपण बनवतो ना, हे पापड बनत नाही. आता याच्या कॅरी बॅग आहे, खाली एक कॅरी बॅग ठेवायची, वरतून एक कॅरी बॅगला थोडं पहिल्या पापडाला थोडंसं तेल लावून घ्यायचं, कारण की मग चिटकणार नाही त्याच्यासाठी. आणि ही अशी मशीन आहे बघा, मशीनला असं प्रेस करायचं त्याला. हे बघा, किती छान असा मोठा पापड झालेला आहे. आणि घरातच तुम्ही करू शकता, म्हणजे असे उन्हात पण जायची गरज नाही आहे, घरातच टाकता येतात हे पापड. आता ह्या प्रकारे हे जे पापड आहे, तर असे पापड बनवून घ्यायचे.
आणि जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंत छान मोठे मोठे पापड होतात. आणि हे पीठ जर का थंड झालं ना तर मग पापड आहे ना तर म्हणजे असं मोठा होत नाही आहे. असं थोडं जर चिटकलं तर मग काय करायचं, कॅरी बॅगला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता आपले बघा पूर्ण पापड जे आहे तर झालेले आहे. आणि घरातच फॅनच्या हवेला मी सुकट टाकले होते. आता हे पापड जे आहेत असे उलटे करून घ्यायचे, म्हणजे विरुद्ध दिशेला टाकायचे, कारण मग जास्त असे वाकडे पण होत नाही आहे आणि अशी सरळची सरळ राहते, आपल्याला डब्यात ठेवायला पण व्यवस्थित राहतात. त्याच्यामुळे हे पापड असे पलटी करून घ्यायचे. आणि पलटी करून घेऊन दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे बघा. आणि किती पातळ आणि एकदम छान असे पापड झालेले आहे. हे बघा किती पातळ, पण साईज पण किती पातळ आलेली आहे पापडची. आता हे पापड आपण तळून बघूया. तर बघा तेलात टाकल्यानंतर हा जो पापड आहे किती मोठा होतो आहे, म्हणजे 3 पट्टीनं हे पापड जो आहे तर फुलतो आहे बघा. तो मसाला वापरला ना काहीच टाकायची गरज नाही, पापड पण छान फुलले जातात. हे बघा ते कढईमध्ये पण बसाना नाही आहे, म्हणजे एवढे मोठे पापड फुलू लागले हे. आणि एकदम सोपे आहे पापड बनवायला, म्हणजे कोणाला पण इझी जमते नाही पापड बनायला, असं काही एवढं काही हार्ड नाही आहे. फक्त खिशी घेण्याचं प्रमाण टाकलं ना तर म्हणजे पापड एकदम छान बनले जातात. मसाला तो आहे तो तुम्ही रेडीमेडचाच वापरू शकता. हे बघा किती छान आपले पापड फुलले गेलेले आहेत. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. आणि अजून असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.